आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाचं आयोजन करण्यात आलं असून शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये येथे उपस्थित राहून महाशिवरात्री साजरी केली। सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा होतोय। अनेक जण या दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। सर्व भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये प्रचंड अशी भाविकांची गर्दी उसळलेली आज पाहायला मिळाली। या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करणं हे अत्यंत शुभ असं मानलं जात असल्यामुळे अनेक भाविक मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकराची पूजा करून दर्शनाचा लाभ घेत आहेत। याच पार्श्वभूमीवरती आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर भारतीय जनता पार्टी आयोजित महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाचं आयोजन ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे करण्यात आलं होतं। ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान यज्ञ सोहळा संपन्न झाला। यामध्ये 151हून अधिक जोडप्यांनी सहभाग नोंदवला। आचार्यजी आशिष कुमार यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान येथे संपन्न केला। भाजपाच्या ठाणे शहर आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजक अश्विनी पटवर्धन, दिलीप नाम जोशी यांच्या संयोजनाखाली हा उपक्रम येथे राबवण्यात आला। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। सकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। त्याचबरोबर महाकुंभ येथील पवित्र त्रिवेणी संगमातील जल देखील या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संध्याकाळी देखील धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली। तर यावेळी भाजपा आमदार संजय केळकर यांनी आपल्या कुटुंबियासमवेत येथे उपस्थिती दर्शवली। भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच मान्यवरांनी येथे उपस्थिती लावली। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान सोहळा येथे संपन्न झाला। नमो वात्याय च रेम्याय च नमवास्तव्याय इंद्र च वे अंतरिक्ष च व इंद्र च वे ध्योश्च व इंद्र च वे वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो की दरवर्षी फार मोठ्या संख्येने भक्तगण या इकडे कोपिनेश्वरच्या दर्शनाला येत असतात। त्याचबरोबर या होमात्मक लघुरुद्र अभिषेकमध्येही मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत। प्रामुख्याने याच्यामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या समाज घटकातली लोकही म्हणजे धर्म पंथ याच्या व्यतिरिक्त राहून आपण या होमामध्ये या अभिषेकामध्ये सामील झाला पाहिजे। या पद्धतीने सगळेजण या इकडे महादेवाच्या आरतीसाठी महादेवाच्या अर्चनेसाठी सामील झालेले आहेत। या इकडे आवर्जून जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही, ज्यांना त्रिवेणी संगममध्ये पाण्याचं त्या तिकडे डुबकी देऊन गंगा मातेचं दर्शन घेता आलं नाही, त्यांच्यासाठी या इकडे आम्ही कलशामधले त्रिवेणी संगममधलं पाणी लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। हा एक लोकांच्या भावनेचा विषय आहे, हा भक्तीचा विषय आहे। त्या दृष्टिकोनाने एक लोकांना त्यांच्या आयुष्यात सर्व दृष्टीने आनंद भेटावा, सुख समृद्धी भेटावी या दृष्टिकोनाने या पूजेचं या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे सामील झालेले आहेत। आज महाशिवरात्रि के लिए आध्यात्मिक समन्वय आघाड़ी एवं माननीय श्री एडवोकेट निरंजन डावखरे जी ने यहाँ थाने में जो सामूहिक लघुरुद्र का अनुष्ठान किया है, जिसके कारण सभी थानेवासियों को पूरा वातावरण शिवमय बन गया है। लोगों को शिव जी का पूजन करवा लघुरुद्र करने का मौका मिला है। जो लोग प्रयागराज जाके महाकुंभ में स्नान नहीं कर पाए, उनके लिए महाकुंभ से लाए हुए त्रिवेणी संगम का जल से स्नान एवं अभिषेक कराया गया है। तो ये लोगों को घर बैठे ही त्रिवेणी संगम का अभिषेक, यज्ञ और रुद्राभिषेक सभी चीज़ का फायदा निरंजन जी और उनकी टीम के कारण हुआ। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और ऐसे शुभ कार्य करने के लिए उनको प्रेरणा देता हूँ। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23
या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आता सर्वच वाहनांवरती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं राज्य शासनाने बंधनकारक केल्यानंतर 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या संकेतस्थळावरती तब्बल 13,000 वाहनांनी नंबर प्लेट लावण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. बनावट नंबर प्लेट लावून होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे, अशा विविध कारणांमुळे वाहनांच्या नंबर प्लेटवरून वाहनांची खरी ओळख पटवण्यासाठी मोठा अडथळा ठरतोय. यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केलं आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 4 डिसेंबर 2024 रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं सक्तीचं केलं आहे. 1 एप्रिल 2019 नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली आहे. मात्र त्यापूर्वीच्या वाहनांवरती नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 3 अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनांची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही. त्यामुळे 30 एप्रिल 2025 नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई होऊ शकते, अशी माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे. डिसेंबर 24मध्ये शासनाने एक आदर्श कार्यपद्धती जाहीर करून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं आता बंधनकारक केलेलं आहे. सदर नंबर प्लेटमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर व लेसर कोड यासारखे वैशिष्ट्ये असल्यामुळे नंबर प्लेटमध्ये होणारे छेडछाड आणि तत्संगत गुन्ह्यांचे होणारे तपास यासाठी ते सोयीस्कर होणार आहे. HSRP लावण्याची प्रक्रिया साधारणतः transport.maharashtra.gov या संकेतस्थळावर आपण भेट देऊन किंवा शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या QR कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं आपण आपल्या वाहनाची माहिती भरून आवश्यक फीचा भरणा करून ऑनलाईन पद्धतीनं स्थळ आणि वेळ आपल्या सोयीनं निवडून ही HSRP नंबर प्लेट आपण लावून घेऊ शकता. ठाण्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये HSRP नेमून दिलेल्या वेंडरच्या माध्यमातून लावणं काम चालू आहे. आजपर्यंत साधारणतः 13,000 वाहनांनी या नंबर प्लेटसाठी अर्ज केलेला आहे. महाशिवरात्रीनिमित्त ठाणे शहरातील प्राचीन अशा ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी विशेष नियोजन देखील करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील बाजारपेठेत असलेले ऐतिहासिक कोपिनेश मंदिरामध्ये भक्तांचा महासागर उमटलेला पाहायला मिळाला.
यावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून कडेकोट असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय उन्हाच्या झळा लागू नये त्याकरिता छताची व्यवस्था देखील मंदिर व्यवस्थापकांकडून करण्यात आली होती. तसेच मंदिर व्यवस्थापकांनी भाविकांकरिता महाप्रसाद आणि दर्शनाची चोख व्यवस्था केली होती. महाशिवरात्री निमित्त कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविक भक्तांसह माजी खासदार व शिवसेना नेते राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, सौ निलिमा डावखरे, माजी नगरसेवक संजय तरे, पायलट विशाल तरे यांच्यासह ठाणे शहरातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. स्वागत करावं. असे कोपिनेश्वर टेम्पल ट्रस्ट कमिटीतर्फे आम्ही आवाहन करतो. कोपिनेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार काही थोड्याच दिवसात. ठाण्याचं आराध्य दैवत कोपिनेश्वर महाराज म्हणजे आज महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून खास करून या ठिकाणी या कोपिनेश्वराचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे प्राचीन असं मंदिर आहे. हे जी आख्यायिका आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, या मासुंदा तलावाच्या मला वाटतं जे पाणी आहे ते या पायऱ्यापर्यंत इथं होतं आणि त्यानंतर मला वाटतं कित्येक वर्षापूर्वी जेव्हा तलाव हे केला त्यावेळेला हा रस्ता त्या ठिकाणी तयार केला आणि मुख्य रस्ता जो होता तो मला वाटतं बाजारपेठेतून होता. आणि हे जी आख्यायिका अशी आहे की दरवर्षी महाशिवरात्रीच्या इंच ही जी मूर्ती वाढत असते. त्याचबरोबर या ठिकाणी जी नंदी आहे त्याची सुद्धा मला वाटतं हे वाढत असते. असे ठाणेकरांचं दैवत कोपिनेश्वर महाराजांची आज महाशिवरात्री आहे. मी शंकरचरणी लीन होऊन मला वाटतं या ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये चांगलं या ठिकाणी लोकांना सुख समृद्धी भरभराटी लाभो यासाठी विनंती करत आहे. आज महाशिवरात्री निमित्त आपण बघतो की हजारो भाविक या इकडे कोपिनेश्वराच्या दर्शनाला येत असतात आणि मोठ्या संख्येने या इकडे दर्शन घेत असताना निश्चितच मी कोपिनेश्वर मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे. महादेवाचरणी ही प्रार्थना आहे की प्रत्येकाला या इकडे जो भक्तगण आपल्या दर्शनाला येतोय प्रत्येक ठाणेकराला सुख समृद्धी आणि भरभराटी भेटावी हीच महादेवाचरणी प्रार्थना आहे. कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर 16 ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली. या इमारतीमध्ये 2016 मध्ये बांधकाम व्यावसायिकांनी रजिस्टर करार करत रहिवाशांना 450 स्क्वेअर फूट जागा देण्याचं कबूल केलं. परंतु नंतर मात्र त्याने युटर्न घेत ही बाब नाकारली व रहिवाशांना घरे खाली करण्याकरिता दबाव आणला. त्यातील काही रहिवाशांनी त्याची घरं खाली केली, परंतु विकासकाने ॲग्रीमेंटमध्ये दिलेले 450 स्क्वेअर फूट जागेचे वचन न पाळत जागा खाली करण्यास सांगितल्याने अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला. असं असताना इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकाने सदर इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली. तसेच खोटी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, इतर कागदपत्रे सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचं सिद्ध केलं आहे. या इमारतीवरती तोडक कारवाई होऊन रहिवासी बेघर होत असल्याने त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे गाऱ्हाणं मांडलं असता ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणे, चुकीचे अहवाल, विकासकाशी असलेले साटे लोटे यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी वाचा फोडली. सर्वसामान्य लोकांचे स्वप्न असं असते की त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, परंतु इथे तर या लोकांच्या हक्काची घरं प्रशासनाला हाताशी धरून तोडण्यात येत आहेत. त्यांनी बेघर करत असल्याने त्यांनी जायचं कुठे? तसेच विकासकांनी रजिस्टर करार करून सुद्धा या नागरिकांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे काँग्रेस या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असून त्यांच्या न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचं पत्रकार परिषदेच्या वेळी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. तुमच्या माध्यमातून मला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं आहे की तुमच्याच मतदारसंघातली जी लोक आहेत त्यांना दबावाखाली, दडपशाहीखाली घरं खाली करून, धोकादायक दाखवून, कोर्टामध्ये वाकडे तिकडे निर्णय आणून त्यांना बेघर केलं जात आहे. त्यांना बिल्डर, गुजराती, मारवाडी बिल्डर यांच्या दडपशाहीखाली हे अधिकारी त्यांना बाहेर काढतायत आणि त्यांना घरं मिळतील का नाही याची शाश्वती नाही, प्लॅन नाही मंजूर. महानगरपालिकेला कोणताही अधिकार
अधिकृत इमारती तोडण्याचा नाही आहे, धोकादायक जरी असले तरी त्या सील करण्याचा अधिकार आहे. त्यांचं कर्तव्य सील करण्यापुरती आहे, पाणी आणि लाईट कापण्यापुरती आहे. पण महानगरपालिकेचे अधिकारी असं वागतात जसं काय त्यांचीच बिल्डिंग, तेच त्या बिल्डरचे हे पार्टनर असे वागतात आणि अगदी जीवावर घेऊन मनावर घेऊन रविवारी पण फोन करतात की उद्या आम्ही तुमची बिल्डिंग तोडणार. रविवारी कुठल्याही प्रकारचा आदेश, कुठल्याही प्रकारच्या सूचना देऊ शकत नाही. असं असताना जर असं होत असेल तर हे दुर्दैव आहे. आणि ते सुद्धा आमचे मराठा उपमुख्यमंत्री आमचे ठाणेकर. तर माझं त्यांना आव्हान आहे ना की तुम्ही जर म्हणता की मी हे आहे, तर माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही फोडाफोडी करून राजकारण करू नका, लोकांना आपलंसं करा. सगळ्याच इमारती 73 साली झाल्यात, आमच्या इकडच्या पण झाल्यात, अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात 73 आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चरल ऑडिट करा IIT मार्फत किंवा याच्या मार्फत VJTI मार्फत, आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा. करणारच का? किसन नगरला 200 इमारती आहेत अनधिकृत, खाली केल्या का अजून? का नाही केल्या मग? आणि त्या अनधिकृत आहेत, ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही? चूज अँड पिक यांनी काय पाप केले मला सांगा. या लोकांनी कुठे जायचं? त्यांनी तुमच्याकडे आता करोडो रुपये पडलेत ना सगळ्यांकडे, द्या ना त्यांना प्रत्येकाने 50-50 लाख, त्यांना घरं घेऊन द्या. तो एक सेक्रेटरी आहे, याचे वडील, ते त्यांच्या वडिलांची कोटी सही मारले नोटरी, ते नव्हतेच हजर, ते वारले आता. ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे. का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही? मलिदा मिळालाय का पोलिसांना? कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल, करत नाही दबावाखाली. राजरोसपणे गुंडगिरी चालू आहे इकडे, कायद्याची पायमल्ली झाली आहे, न्यायालय विकली जात आहेत, न्यायालय खरेदी केली जात आहेत, लोकांना त्रास दिला जातोय. आधीच लोक परेशान आहेत, भ्रष्टाचार, महागाई, GST, त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना. याच्यात सगळेच जातीची लोक आहेत, याच्यात सिंधी आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मराठी आहेत, सगळीच आहेत. मी मराठी म्हटलंय, मराठी टक्का, महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का. तुम्ही काय त्या गुजरातवरनं आणणारा लोक राहिला बिल्डिंग बांधायला? तुम्ही 2 BHK 3 BHK काढले, या लोकांनी जायचं कुठे? यांना यांची घरं द्यावीच काँग्रेसची मागणी आहे. माझं नाव अनिता घोलप आहे. मी 15-16च्या मध्ये आज 15 वर्ष झाले राहतीये आणि 16 नंबर आज तोडायला आलेत आणि आम्हाला कोणची नोटीस पण लावलेली नाहीये. आणि ते बोलताय की आमच्या नकाशात जेवढा आहे तेवढं आम्ही तोडणार. मग आम्ही कुठे जाणार? माझ्या घरात लहान मुलं आहेत, त्यांनी आम्हाला सांगावं. आमच्याकडे कोणी आलंच नाही, ना बिल्डर आले आणि ना नगरपालिकेवाले पण आले. पण आज ते तोडणारे आले, ते सांगतायत की जेवढं नकाशात आहे तेवढं आम्ही तोडणार. मग आम्ही कुठं जाणार? आम्हाला आमचं घर द्या बस, आम्हाला बाकी काय नाही पाहिजे. ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने या जयंती महोत्सवाचं आयोजन 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेलं आहे. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे सचिव विक्रम भोईर, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जयंती महोत्सवाची सुरुवात सकाळी 11 वाजता होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने प्रबोधनपर व्याख्यान, संत रचनांवरती आधारित संगीत कार्यक्रम, माया गुरु रविदासांची आणि समाजरत्न तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, राजेश मोरे, निरंजन डावखरे यांच्यासह आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असंही बालाजी कांबळे, विक्रम भोईर, राजाभाऊ चव्हाण आणि सुनील लोंगरे यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेस राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, अर्जुन कांबळे, संतोष मस्के, राम इंगळे, सुनील गवळी, संदीप खर्डीकर इत्यादी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या 28 तारखेला काशीनाथ घाणेकर या ठिकाणी ही जयंती साजरी होणार आहे. या जयंतीला आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे प्रमुख उपस्थिती आहे. ही ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जी ही रविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे. या महापालिकेचे आम्ही खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या संपूर्ण या मिळवून देण्यासाठी म्हणजे जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर मदत केली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. हे सकाळी 11 वाजता आमचं दीप प्रज्वलन आहे, त्यानंतर समाज प्रबोधन आहे,
त्यानंतर व्याख्यानं आहेत आणि गुणीजन विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार, गुरु रविदासांची गाथा हा एक मनोरंजनपर आणि समाजपर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेला. हो, समाजरत्न देणार आहोत पुरस्कार, जे 5 पुरस्कार आम्ही निश्चित केलेले आहेत, जे आमच्या समाजातील प्रतिष्ठित आणि उद्योजक लोकांना आम्ही ते देणार आहोत. एकूण 10वी आणि 12वीचे विद्यार्थी निश्चित केलेले आहेत. एकूण 33 विद्यार्थी आहेत. प्रत्येकी 3000 प्रमाणे त्यांना मानधन देण्यात येते. एकूण 22 ते 25 पूर्ण ठाणे शहरातल्या संस्था या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार.